जय जिजाऊ, जय शिवराय। आज 3 डिसेंबर 2024 आहे। 23 नोव्हेंबर 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आलेले आहेत आणि फडणवीसच्या भाजप सरकारला 132 जागा, 32-33 जागा, त्यांच्या मित्र पक्षाला 57, 41 अशा जवळजवळ 220च्या आसपास जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि त्यांचं सरकार अगदी 23च्या ऐवजी 24 नोव्हेंबरलाही ते सरकारची शपथविधी घेऊ शकत होते, 25 नोव्हेंबरला घेऊ शकत होते आणि 26 नोव्हेंबरला जो कार्यकाळ संपतो त्याच्या आधी शपथविधी झाला पाहिजे, नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल म्हणून 26ला तरी व्हायला पाहिजे होतं। परंतु तसं न होता आज 5 डिसेंबरला त्या ठिकाणी शपथविधीची शक्यता आहे। अजूनही काय होईल सांगता येत नाही, शक्यता म्हटली तर तयारी चालू आहे परंतु काही सांगता येत नाही राजकारणामध्ये। अशा परिस्थितीमध्ये इतक्या दिवस हे घोंगडं एवढं 5वी बहुमत असताना इतक्या दिवस हे घोंगडं का आडलं, घोडं कुठं आडलं, हे घोंगडं इतक्या दिवस भिजत का पडलं सरकारचं, तर यावर अनेक तर्क वितर्क असू शकतात। पण एक तर्क घेऊन मी आपल्या पुढे आलेला आहे, त्या तर्कावर आपण थोडी चर्चा करू इच्छितो। मी तो तर्क असा आहे, मी 2014 पाशी जातो। 2014ला त्यावेळेस 123 जागा भाजपला मिळाल्या, लार्जेस्ट पार्टी भाजप ठरली। त्यावेळेस शिवसेनेला 2 शिवसेना, एक शिवसेना होती, 65-64-65च्या आसपास जागा मिळाल्या त्यावेळेस आणि दोघेही एकाच हिंदुत्वाच्या विचारावर लढले होते, त्यामुळे सरकार त्यांनी अर्जंट बनवायला हवं होतं। परंतु त्यावेळेस सुद्धा फडणवीस यांनी शिवसेनेला बरोबर न घेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाहेरून पाठिंबा घेतला सरकार बनवण्यासाठी। कारण बरेच दिवस ते सरकार बनवण्याची चर्चाच करत नव्हते फडणवीस। सरकार तर बनवायचं होतं, मुख्यमंत्री तर व्हायचं होतं, परंतु सरकार बनवत नव्हते मुख्यमंत्री। पार्टी लार्जेस्ट पार्टी होती, बरोबर सहयोगी मित्र होता, तरी सुद्धा का बनवत नव्हती, तर फडणवीस यांना सरकार बनवताना सरकारचा एक हाती सूत्र भाजपच्या हातात राहील आणि शिवसेनेसोबत बार्गेनिंग करायची नव्हती, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाहेरून पाठिंबा घेऊन शिवसेनेशिवाय त्यांनी फ्लोरिंग टेस्ट पारित करून मुख्यमंत्री झाले आणि नंतर शिवसेनेला बरोबर घेतलं, कारण पुढे सरकार चालवायचं, आपल्यासोबत असले पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस नंतर शिवसेनेला बरोबर घेतलं आणि 2014 ते 2019 एक छत्री एक कलमी कार्यक्रम केवळ फडणवीसांनी लागून ठेवला आणि शिवसेनेला सापत्न दुय्यम वागणूक दिली गेली। ही दुय्यम वागणूक दिल्यामुळे 2014 ते 2019 प्रचंड परवड शिवसेनेची झाली। 2019च्या निवडणुका पुन्हा ते एकत्रित सगळी परवड असताना अंतर्गत मतभेद विसरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन पुन्हा 2019ला ते एकत्र निवडणुका लढले आणि ती एकत्र निवडणूक लढल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ही सगळी परवड पाहिल्यानंतर शिवसेनेच्या हे लक्षात आलं 2019ला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र लढले, अंतर्गत सगळे मतभेद परवड सगळी वगळून ते पुन्हा 2019ला समोर गेले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र लढले आणि एकत्र लढून त्यांनी त्यावेळेस फडणवीस सरकारला त्यावेळेस 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागा म्हणजे 161 आणि अपक्षांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणार म्हणून अनेक अपक्षांना बरोबर घेऊन तो 67-68 पर्यंत आकडा नेला होता, तो 67चा आकडा आणि 105 म्हणजे त्यावेळेस हे 250च्या आसपास जागा असताना 2019ला सरकार बनवायला पाहिजे होतं फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी। परंतु उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आलं होतं की फडणवीस यावेळेस उद्धव ठाकरेंनी असं जी मातोश्रीवर गुप्त बैठक झाली होती, त्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली होती। उद्धव ठाकरे असं म्हणत होते की आम्हाला मुख्यमंत्री पदाचा शब्द आहे आणि भाजपच्या वतीने तो शब्द नाकारला गेला होता की आम्ही असा काही शब्द दिला नाही, ते अडकून पडलं, पुन्हा घोंगडं अडकून पडलं। त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जे काही लावून धरलं होतं त्याच्या मागचं कारण होतं की उद्धव ठाकरे साहेबांना माहिती होतं की फडणवीस जर पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि महत्त्वाची खाती काढून घेतील तर पुन्हा आपली 2019 ते 2024 परवड होईल, फरफट होईल, म्हणून उद्धव ठाकरेंना हे माहिती होतं। आता जर मी बरोबर गेलो नाही तर फडणवीस सरकार बनवू शकत नाही, माझ्याशिवाय सरकार बनवू शकत नाही आणि मागच्या वेळेस सरकार यावेळेस राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देणं शक्य नाही आणि जरी राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला असता तरी सुद्धा फ्लोरिंग टेस्टमध्ये 105 जागाच्या आकड्यावर फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत नव्हते। त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय भाजपला पर्याय नव्हता। या गोष्टीची जाणीव झाल्यामुळे उद्धव ठाकरे साहेब यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले। त्यांना हे माहिती होतं
आणि जरी अशा परिस्थितीमध्ये मी समजा सत्तेमध्ये सहभागी झालो नाही तर माझी जी फिगर आहे ती 56ची होती आणि मिळून परत ज्या काही जागा जुळवल्या होत्या त्याच्या आधारे 67-68 पर्यंत फिगर गेली होती. ते आकडे पाहता आणि 56चे आकडे पाहता उद्धव ठाकरे साहेबांना माहिती होतं की यावेळेस मी जरी सरकारमध्ये गेलो नाही, मला बरोबर न घेता जरी सरकार बनवलं वेगळ्या मार्गाने, फडणवीसने 105 संख्येच्या जोरावर जरी सरकार बनवलं तर 56च्या आकड्याच्या आधारे मी विरोधी पक्ष माझा जो पक्ष आहे त्यांचा जो पक्ष उद्धव ठाकरे साहेब होता तो पक्ष विरोधी पक्ष होत होता. आणि विरोधी पक्ष म्हणजे अर्ध सरकार असतं, अर्धी सत्ता असते. विरोधी पक्ष हा अर्ध सभागृह तो त्या ठिकाणी हे करतो, सभागृहावर कंट्रोल आणतो. म्हणून विरोधी पक्ष नेतेपद जर उद्धव ठाकरे साहेबांना बरोबर घेतलं नाही तर विरोधी पक्ष नेते उद्धव ठाकरे साहेबांकडे येत होतं. त्यामुळे ठाकरे साहेबांना हे माहिती होतं, झालो तो मुख्यमंत्री, नाही झालो तो विरोधी पक्ष नेता पद आपल्याकडे येणार आहे. या दोन मुद्द्याच्या आधारे मागच्या वेळेचा ट्विस्ट असा होता की मला एक तर मुख्यमंत्री बनवा, नाही तर तुम्हाला कसं सरकार बनवायचं. अगदी ते स्पष्ट बोलले सुद्धा की त्यांना सरकार बनवायचं, बनवू दे, माझी काही अडचण नाही, त्यांनी सरकार बनवावं, भाजपला असं वारंवार व्हायचे, नाही तर मी मुख्यमंत्री होणार असं म्हणायचे. असं म्हणण्यामागे त्यांना माहिती होतं की मुख्यमंत्रीच एक तर मुख्यमंत्री होईल, अन्यथा विरोधी पक्ष नेता होईल. त्यामुळे विरोधी पक्ष नेताही त्याच ताकदीचं पद होतं. म्हणून त्यांनी आडून धरलं. तर मागच्या वेळेस विरोधी पक्ष नेता एक ट्विस्ट होता. या ट्विस्टचा फायदा त्यावेळेसच्या तत्कालीन पवार साहेब असतील, काँग्रेस असेल, काँग्रेसने आपली विचारधारा रिझर्व्ह ठेवली, शिवसेनेने आपली विचारधारा रिझर्व्ह ठेवली आणि त्या ठिकाणी दोघांनी विचारधारा रिझर्व्ह ठेवून आणि त्या ठिकाणी पवार साहेबांनी रोल प्ले करून या तिघांनी मिळून सरकार बनवलं. आणि ते सरकार बनवल्याच्या नंतर हे तिघेही मिळून ज्यावेळेस सरकार चालवत होते त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये भाजपला लार्जेस्ट पार्टी असून सगळ्यात जास्त सीट्स त्यांच्या असून सुद्धा त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. आणि ही खदखद वारंवार भाजप आणि फडणवीस यांच्यामध्ये होती की आपल्याकडे जास्त जागा असून आणि शिवसेनेने यावेळेस आपल्याला त्यांच्या लेखी धोका दिला. 2014 ते 2019 फडणवीसनी त्यांना धोका दिला होता, ही गोष्ट विसरून ते मात्र शिवसेनेने धोका दिला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाजूला पडले वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी टार्गेट करून 2.5 वर्ष सरकार कसं चालू दिलं, मध्ये अनेक घडामोडी घडवल्या. त्यानंतर मात्र परिस्थिती अशी झाली की ही खदखद असणाऱ्या भाजप सरकारला हे सरकार तोडणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीत ह्या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांवर काही खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव निर्माण करून त्यांना फोडता येईल का, या व्यूहरचना सुरू केली. आणि या व्यूहरचनेच्या आधारे जे काही CBI असेल, ED असेल आणि केंद्र सरकारचं गृह खात्यालय असेल याच्या आधारे त्यांनी पहिल्यांदा शिवसेना चा जो पक्ष होता तो फोडला आणि एकनाथ शिंदे फोडून उद्धव ठाकरे साहेब एकनाथ शिंदे पहिल्यांदा फोडले. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कशाचा वापर झाला असेल तर हे ज्या सरकारी यंत्रणा आहेत CBI, ED वगैरे अशाच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगचं काम केलं असं त्यावेळेसच्या तत्कालीन निष्कर्ष आहेत. त्या निष्कर्षा आधारे शिवसेना फोडली. शिवसेना फोडल्यानंतर जो काही विरोधी आज दुसरा पक्ष होता शरद पवार यालाही कमजोर करण्यासाठी हाही फुटला पाहिजे, त्यासाठी प्रधानमंत्री भोपाळमध्ये येतात आणि तिथून मध्य प्रदेशमध्ये भाषण करून म्हणतात 70,000 कोटीचा घोटाळा महाराष्ट्रात झालेला आहे आणि त्या घोटाळ्यावर लवकरच चौकशी केली जाईल असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अजित पवारांना नाईलाजानं आता गृह खात्याचा बडगा बसेल वरून सरकारी जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती त्यांना जेलमध्ये टाकू शकते असं वाटल्यामुळे तत्काळ अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचे 2 तुकडे झाले. अजित पवार मोठा तबका घेऊन तिकडे केवळ आणि केवळ जाण्याचं कारण ही जी कारवाईचा बडगा उचलणार होते हे गृह खात्याचा आणि एकूणच पोलीस प्रशासनाचा जो काही वापर करून दबाव तंत्राचा वापर करून त्या ठिकाणी केलं. म्हणून मी काल लाईव्ह येण्यापूर्वी माझ्या फेसबुकवर असं म्हटलं होतं, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की उद्या मी लाईव्ह येताना यावेळेचा ट्विस्ट गृह खातं आहे की काय. मला ही खात्री आहे की यावेळेस गृह खातं शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना असं वाटतं की मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत वरच्या लेवलवर फडणवीस मुख्यमंत्री होतील असं ठरलेलं आहे. आणि शिंदे साहेबांना सुद्धा ही गोष्टीची मान्यता द्यावी लागते. त्याचं कारण आहे 132-33 सीट जर भाजपच्या असतील, लार्जेस्ट पार्टी असेल आणि वरून मोदी शहा केंद्र सरकारचा दबाव असेल तर अशा परिस्थितीत तो दबाव टाळण्यासाठी
ते टेन्शन टाळण्यासाठी आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले तर केंद्रातल्या ज्या काही फॅसिलिटीज मिळतील तर ठीक आहे, फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आपल्याला चालना मिळू शकते. या गोष्टीबद्दल मला वाटतं शिंदे नाराज नसावेत, कारण एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच घोषित केलं की मुख्यमंत्री पदाबद्दल माझी काहीच अडचण नाही आहे, मी सहमत आहे. इतक्या सहजासहजी सहमत होणं स्वाभाविक नव्हतं, परंतु ते सहमत होण्यामागे काहीतरी डावपेच असावा. पण आता ते सहमत आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये पुढं जात का नाही? आणि गृहमंत्री पद हा मुद्दा पुढे आलाय की गृहमंत्री पद हे शिंदे यांना पाहिजे. आणि मला वाटतं या वेळेसचा सरकार लवकर न बनण्याचा महत्त्वाचा ट्विस्ट गृहमंत्री खातं असावं, कारण गृहमंत्री पद भाजप सोडणार नाही असा अनेकांचा तर्क आहे. त्यांना माहिती आहे की गृहमंत्री पद हे सगळ्यात आता मुख्यमंत्र्यापेक्षाही मोठं पद झाले की काय मला वाटायला लागले. त्याचं कारण असं आहे की गृहमंत्रीपद जर ताब्यात आलं तर जसं मागच्या वेळेस दबाव टाकून सरकार फोडली तशी यावेळेस जर गृह खातं पुन्हा फडणवीस यांच्याकडे गेलं आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये यांच्या मागे जर पळाले नाही, यांची भाजपची री ओढली नाही, भाजपच्या चुकीच्या धोरणाचं सुद्धा समर्थन करावं लागेल आणि त्यांच्या चुकीच्या धोरणाचं समर्थन केलं नाही तर गृह खात्याचा बडगा यांच्यावर उगारता येईल का? भाजपच्या डोक्यामध्ये आहे की गृह खातं ताब्यात ठेवल्यानंतर यांच्या आमदारांना, एकनाथ शिंदेंना, अजित पवारांना कंट्रोलमध्ये ठेवता येईल गृह खात्याच्या आधारे, म्हणून भाजपचे लोक गृह खाते सोडायला तयार नाही. आणि ही गोष्ट मला वाटते एकनाथ शिंदेंच्या लक्षात आलेली आहे की गृह खाते जर त्यांच्या ताब्यात गेलं तर हे आमच्या आमदारांना, आमच्या खासदारांना, आमच्या अनेक लोकांवर गुन्हे दाखल करू शकतात, जेलमध्ये टाकू शकतात. गृह खाते काहीही करू शकतं. गृह खात्याच्या अगदी सुप्रीम कोर्टाच्या काही ऑर्डर्स, एका आमदाराला सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे उचलण्याची, केवळ गृह खातं ॲक्शन घेत नाही आहे आणि पुन्हा कोर्टात जाणं वगैरे, हे कंटेम्प वगैरे हा प्रकार करायला दिरंगाई होते, कुणी जात नाही परत. आणि गृह खात्याच्या विरोधात पुन्हा जाणं वगैरे हा सगळा फार लेंदी प्रोसेस होते. परंतु आमच्याकडचं एक आमदार अक्षरशः केवळ गृह खात्याच्या आशीर्वादानं वाचलेला आहे. कोर्टाची ऑर्डर आहे परंतु गृह खात्याच्या आशीर्वादाने वाचलेला आहे. म्हणजे गृह खातं असेल, ताब्यात असेल तर किती बचाव होऊ शकतो आणि गृह खातं जर ताब्यात नसेल तर किती अडचणीत येऊ शकतं याची जाणीव मला वाटतं एकनाथ शिंदे यांना झाली असावी. म्हणून एकनाथ शिंदे गृह खात्याच्या बाबतीत अडून बसले असावेत. म्हणून ते 2 दिवस गावीसुद्धा गेले होते, पण गावी फार दिवस थांबण्याचं कारण काय सापडेना, म्हणून 2 दिवस थांबून परत आलेत. आता ते परत ठाण्यात सोगरे आलेत. ते मुंबईला गेलेले नाही, ते ठाण्यातच आहेत. आणि गिरीश महाजन त्यांच्या भेटीला गेलेत. गिरीश महाजन त्यांचा निरोप घेऊन फडणवीस यांच्याकडे गेलेले आहेत. त्यांची गुप्त चर्चा काय झाली मला माहीत नाही, पण मला खात्री आहे गृह खाते आणि महत्त्वाची खाती, नगरविकास द्यायला तयार आहेत, आणखी खाती द्यायला तयार, पण गृह खाते काय द्यायला तयार नाहीत असं मला वाटतं. आणि गृह खात्यावरच हे घोडं अडलं की काय असं मला वाटतंय. गृह खात्याच्या आधारे भाजप सर्व 5 वर्ष विरोधातल्या असतील आणि बरोबरच्या सहयोगी दलाच्या आमदारांना, बाहेरच्या खासदारांना कंट्रोलमध्ये आणू शकतात. म्हणून यावेळेस जर भाजपकडे गृह खातं गेलं तर हे कंट्रोलिंग सिस्टीम त्यांच्या ताब्यात जाऊ शकते असं मला वाटतं. म्हणून गृह खातं भाजप ठेवते की यांना देते हा उद्याचा काळ आपल्याला पाहायला मिळेल. आज याच अनुषंगाने गृह खात्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो, याला एक जोडून मी आता एक मुद्दा फक्त बोलतो. तो मुद्दा असा आहे, मार्कडवाडी माळशिरस मतदारसंघामध्ये मार्कडवाडी गावानं EVM मशीनच्या संदर्भामध्ये त्यांना शंका आली की आमच्या गावामध्ये इतकी कमी मतं आमच्या उमेदवाराला पडायला नको होती, ती कमी पडलेली आहेत. मग अशा परिस्थितीत ती मशीनमधून लक्षात येत नाही, म्हणून त्यांनी आज मंगळवारी पायलट मतदान किंवा एक प्रयोग म्हणून त्यांनी त्यांच्या गावामध्ये कागदावर मतपत्रिकेची सगळी तयारी केली. त्यांची महाराष्ट्रावर चर्चा, देशभरात चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत तो गावाने घेतलेला निर्णय आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे त्यांना ते कृती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला कलम 19च्या अंतर्गत कोणीही अडवू शकत नाही. नागरिकांना एकत्र येऊन जमण्याचा, एकत्र जमून काही भूमिका घेण्याचा, विधायक भूमिका घेण्याचा. जर या देशातील लोकशाहीमध्ये EVM मशीनमध्ये मतांची चोरी होते आणि ही चोरी रोखण्याचं काहीच माध्यम नसल्यामुळे त्या लोकांनी अचानक एकत्र येऊन आपण कागदावर मतदान घेऊन ही पारदर्शकता आपण तपासू, खरंच आपल्याला मशीनमधली मतं जी झाली तीच होती का कागदावरची मतं कोणती होती हे तपासण्यासाठी त्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या कलम 19चं फंडामेंटल मूलभूत अधिकाराच्या आधारे त्यांनी निर्णय घेतला. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे
की त्या गावामध्ये आता पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी आत्ता मतदान चालू आहे, आज मंगळवार दिनांक 3 डिसेंबर, आज त्या गावामध्ये मतदानाची प्रक्रिया आणि कालपासून त्या गावामध्ये अक्षरशः मिलिटरीचं स्वरूप आणलं आहे त्या गावामध्ये आणि पोलीस प्रशासन नोटिसा देत आहे, जमावबंदी लावत आहे, प्रशासनिक दबाव त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला गृह खातं मोठ्या ताकदीने दबाव टाकून त्या गावाला अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्षरशः पोलिसांचं काम नाही आहे त्यांना अडवण्याचं, त्यांच्या मूलभूत अधिकाराचं हनन करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. अर्थात ते त्यांच्या विरोधामध्ये जाते, त्यांच्या विरोधात केस होऊ शकते. भविष्यात पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीने उलट त्यांना प्रोटेक्शन द्यायला हवं, तसं न करता उलट त्यांच्यावर दबाव दिला आहे, जमावबंदीचा आदेश काढलेला आहे. हे पाहता गृह खातं काय करू शकतं, या देशातल्या सामान्य नागरिकांच्या त्यांच्या मूलभूत अधिकाराचं सुद्धा उल्लंघन होऊ शकतं, त्यांच्या अधिकारावर गदा आणू शकतं. न्यायालयाने आणि भारतीय संविधानाने या देशामधल्या नागरिकांना मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी गृह खात्यावर प्रशासनावर लावलेली आहे. तेच गृह खातं या ठिकाणी जर पाहिलं तर दबाव तंत्राचा वापर करत आहे. तरी त्या गावानं तो दबाव झुकवून आता ते काम प्रक्रिया चालू आहे. त्याचं काय निष्कर्ष येईल ते नंतर पाहता येईल. परंतु तुर्तास मला एवढं कळतं की गृह खातं हे मुख्यमंत्री पदापेक्षाही आता महत्त्वाचं की पोस्ट ठरलेली आहे, महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि यावेळेचं सरकार बनण्यामध्ये गृह खाते, अन्य खाते असतील परंतु गृह खातं सुद्धा महत्त्वाचा ट्विस्ट ठरलेला आहे. जसा 2019ला विरोधी पक्षाचा ट्विस्ट होता, कारण उद्धव ठाकरे साहेबांना माहिती होतं सरकारमध्ये गेलो तो मुख्यमंत्री, नाही गेलो तो विरोधी पक्षात बसलो तो विरोधी पक्ष नेता असेल, तो ट्विस्ट मागच्या वेळेस होता. यावेळेचा ट्विस्ट हा असा आहे, यावेळेचा गृह खाते हा ट्विस्ट आहे असं माझं मत आहे. बऱ्याच लोक हे सगळं झाल्यानंतर अनेकांचे फोन येतात, अनेक लोक मला भेटून सांगतात की सर आपलं लाईव्ह ऐकलं, आपला व्हिडिओ ऐकला, आपली भूमिका आवडली, अजून नकारात्मक फार काही प्रतिक्रिया आल्या नाही आहेत आणि आल्या तरी आपण त्याचं स्वागत करायला तयार आहोत. माझी एक विनंती ऐकणाऱ्यांना, काय होते आपण ऐकता येतपर्यंत ठीक आहे, आपल्याला विचार आवडतो, परंतु तो विचार आवडलेला विचार जर आपल्याला आवडला असेल तर आपण निश्चित पुढं शेअर करा, फॉरवर्ड करा. हे यासाठी म्हणतो की मोठ्या प्रमाणामध्ये रीच मिळत नाही, कारण आपल्या काही मर्यादा आहेत, मीडियाच्या मर्यादा आहेत, माझ्या मर्यादा आहेत, मीडियाच्या मर्यादा आहेत. आपल्याकडे मेनस्ट्रीम मीडिया नाही, हाच आपला मीडिया आहे, हाच आपला फ्रंट आहे. त्यामुळे आपल्याला जर योग्य वाटलं तर ही भूमिका शेअर करा, जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. हा व्हिडिओ यूट्यूबवर सुद्धा टाकण्यात येईल, फेसबुकवर टाकण्यात येईल. आपल्या सर्वांना विनंती आहे की या अनुषंगाने आपल्याला काही वाटलं असेल तर व्यक्तिगत फोन करून, मॅसेजद्वारे खाली सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मॅसेज टाकू शकता आणि योग्य असेल तर फॉरवर्ड करा, लाईक करा, अशी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.